या निवडणुकीत स्वर्गीय बाबा नेसरीकर शेतकरी संघ बचाव आघाडीचे 5 आणि अपक्ष 6 असे 11 आणि राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे 17 असे एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। राजर्षी शाहू आघाडीचे इतर मागास गटातून सुनील मोदी आणि भटक्या विमुक्त गटातून राजसिंह शेळके हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्यानं 19 जागांपैकी 17 जागांसाठी रविवारी मतदान झालं होतं। आज रमणमाळा इथल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निळकंठ करे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। 200 कर्मचाऱ्यांच्या सहभागातून 42 टेबलवर सुरू असलेली ही मतमोजणी 11:30 वाजता संपली। या निवडणुकीत व्यक्तिगटातून जी.डी. पाटील, सर्जेराव देसाई, अमरसिंह माने, आनंदा बनकर, अजित मोहिते, ॲडव्होकेट दत्तात्रय राणे, दत्ताजीराव वारके, संस्था गटातून अप्पासाहेब चौगुले, सुभाष जामदार, प्रधान पाटील, प्रवीण पाटील, विजयसिंह पाटील, जयकुमार मुन्नोळी, बाबासाहेब शिंदे, अनुसूचित जाती जमाती गटातून परशुराम कांबळे, महिला गटातून अपर्णा पाटील आणि रोहिणी पाटील हे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। स्वर्गीय बाबा नेसरीकर शेतकरी संघ बचाव आघाडीचे उमेदवार व्यक्ती सभासद गटातून यशोधन शिंदे, मुकुंद पाटील, जान्हवी राव राणे, सुधा इंदुलकर आणि अनुसूचित गटातून सुभाष देसाई या 5ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला। या निकालानंतर राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। प्रशासकीय काळात तोट्यात गेलेला हा संघ येत्या 2 वर्षात सुस्थितीत आणू अशी ग्वाही नूतन संचालक जी.डी. पाटील यांनी एस न्यूजशी बोलताना दिली आहे। 2020 पर्यंत आम्ही संघ चांगल्या पद्धतीने चाललो होता, संघ नफ्यात होता। या प्रशासकाच्या काळातच संघ तोट्यात गेलेला आहे। 2,36,00,000 रुपये तोटा झालेला आहे। हे तोट्याचा बोजा आमच्या डोक्यावर घेऊनच आम्हाला हे चालवायचं आहे आणि 2 वर्षात आम्ही सुस्थितीत आणू अशी आमची खात्री आहे। सर्वपक्षीय नेत्यांच्या सहकार्यामुळे हा विजय निश्चित झाल्याची प्रतिक्रिया नूतन संचालक ॲडव्होकेट दत्तात्रय राव राणे यांनी व्यक्त केली आहे। या शेतकरी संघाच्या निवडणुकीकरता सर्वपक्षीय नेते मंडळींनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकत्र येऊन हा संघ ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी यामध्ये आमचं राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचं पॅनल तयार केलं आणि आमच्या पॅनलला त्यांनी भरभरून मदत केली। त्याबद्दल मी आमच्या पॅनलच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांचं मी आभार मानतो। आशिया खंडात नावारूपाला आलेल्या या संघाला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देऊ अशी ग्वाही माजी अध्यक्ष अमरसिंह माने यांनी दिली आहे। आणि सर्व सभासदांनी संघामधूनच जे संघ सेवा पुरवते ते सर्व सेवा सभासदांनी तिथून संघामधून माल खरेदी करून सहकार्य करावं आणि संघाला परत एकदा गतवैभव प्राप्त करून देणं फार अवघड गोष्ट आहे, अशातलाही बाब नाही। आणि संघाची मध्यंतरी जे आर्थिक अडचणीत आलं, आर्थिक अडचणीत असं जे चर्चा झाली आणि संघाची नाहक बदनामी झाली, तर त्याला आपण कुठल्याही परिस्थितीत आपण दुरुस्त करून संघाला ऊर्जितावस्था आणूया। ही मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद ओतारी, उदय उल्पे, सुनील धायगुडे, प्रेरणा शिवदास, नितीन माने याचबरोबर शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक सचिन सरनोबत आणि चिटणीस जावेद मुल्लानी यांनी विशेष परिश्रम घेतले।